वेलकम फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे खुसखुशीत स्टिक्सची रेसिपी। त्यासाठी मी एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल तापल्यावर त्यामध्ये मी जिरे, त्यानंतर थोडासा ओवा आणि पांढरे तीळ असं घालून घेतलेलं आहे। आता हे सर्व तडतडू द्यायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी यामध्ये टाकले आहे हिरवी पेस्ट। ही हिरवी पेस्ट मी हिरवी मिरची, आलं आणि लसूणची बनवली आहे। त्यानंतर मी यामध्ये घालते आहे कोथिंबीर, कसुरी मेथी। आता हा मसाला परतून घ्यायचा आहे। आता हा मसाला खाली लागू नये म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातले। आता यामध्ये मी थोडी काळी मिरी पावडर घालते, तसंच चवीप्रमाणे मीठ। आता यामध्ये मी गव्हाचं पीठ 1 कप घालून घेते। आता यामध्ये थोडासा बारीक रवा घालायचा आहे, म्हणजे खुसखुशीतपणा येतो। आता गव्हाचं पीठ आणि रवा मिक्स करून परतून घ्यायचं आहे। आता हे मी 5 मिनिटं परतलं आहे। हे जरासं ओलसर बनतं आणि ते लगेचच गार करून घ्यायचं आहे। आता हे थंड झालेलं गव्हाचं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता 2 उकडलेले बटाटे मी सोलून घेते। आता या गव्हाच्या पिठावरच मी हा बटाटा किसून घेणार आहे। आता या उकडलेल्या बटाट्याच्या किसामध्येच गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे। इथे आता एका बटाट्यामध्ये मी हे पीठ मिक्स करून बघते। आपल्याला ह्याचा गोळा बनवायचा आहे, त्यामुळे मी अजून बटाटा किसून घालते। आता मी अजून बटाटा त्यामध्ये घालून मिक्स करून घेते। यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये। पाणी न वापरता हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे, त्यामुळे उकडलेल्या बटाट्यामध्येच हे गव्हाचं पीठ भिजवायचं आहे। इथे तुम्ही बघत असाल हे आता बऱ्यापैकी मऊ झालेलं आहे। मी आता मिक्स करून मळून घेणार आहे। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आता हे गव्हाचं पिठाचा चांगला गोळा बनवून तयार आहे। हे पीठ चांगलं घट्ट भिजवायचं आहे। अशा पद्धतीने मी आता ते थोडंसं झाकून ठेवते। 7 ते 8 मिनिटांनंतर मी पीठ चेक केलेलं आहे आणि आता मी त्याचे 2 एकसारखे बॉल बनवून घेते। आता त्यातला एक मोठा बॉल घेतलेला आहे आणि त्याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे। इथे आता तेल लावून मी मोठी पोळी लाटून घेते। इथे आता ही पोळी मी लाटलेली आहे आणि ती थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे। आता ह्या सुरीने मी त्याचे काप बनवते, त्यासाठी मी त्याला तेल लावून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी त्याचे आधी उभे काप बनवून घेतले आणि मग त्यानंतर मी त्याचे आडवे 2-3 भाग बनवलेले आहेत। आता ह्या स्टिक्स आहेत त्या तळण्यासाठी तयार झालेल्या आहेत। तर मी आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता गरम तेलामध्ये मी या स्टिक्स तळायला सोडते आहे। आता या स्टिक्स मी मीडियम फ्लेम वरती तळून घेते। या स्टिक्स दोन्ही बाजूनी ब्राऊन रंगावर तळून घ्यायच्या आहेत। आता या स्टिक्स चांगल्या ब्राऊन रंगावरती तळून झाल्यात, त्या मी आता काढून घेते। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी सर्व स्टिक्स आता तळून घेते। तर या गहू आणि बटाट्यापासून बनलेल्या स्टिक्स हवाबंद डब्यामध्ये जर ठेवल्या तर महिनाभर चांगल्या कुरकुरीत राहतात।
इथे या स्टिक्सवरती चाट मसाला, तिखट, मीठ असं पण स्प्रिंकल करून घातलं तरी सुद्धा छान टेस्ट येते। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी सर्व स्टिक्स आता बनवून घेतलेले आहेत। तर ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर। तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा। बाय बाय।